टीम इंडिया सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. तिथे 4 सामन्यांची T20 सिरीज सुरू आहे. 2 टीममध्ये तिसरा सामना सेंचुरीच्या सुपरपोस्ट पार्कवर खेळला गेला आहे. टीम इंडियाने ही मॅच जिंकून 2-1 अशी आघाडी घेतली आहे. तिसऱ्या T20 सामन्यात टीम इंडियाने एक मोठा बदल केला होता. टीम इंडियाकडून एक 27 वर्षाचा खेळाडू डेब्यू केला. अलीकडे या खेळाडूने शानदार प्रदर्शन केलं आहे. IPL 2024 मध्ये सुद्धा या खेळाडूने आपली छाप उमटवली होती. त्यानंतर इमर्जिंग एशिया कपमध्ये शानदार खेळ दाखवून स्क्वॉडमध्ये प्रवेश केला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या T20 सामन्यात युवा ऑलराऊंडर रमनदीपने देशांतर्गत क्रिकेटमध्ये पंजाबचं प्रतिनिधित्व करतोय. IPLमध्ये तो मुंबई इंडियन्स आणि KKR कडून खेळलाय. मागच्या सीझनमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना त्याने कमालीचं प्रदर्शन केलं होतं. त्यावेळी KKR टीमचा मेट्रॉर गौतम गंभीर होता. आता गौतम गंभीर कोच असताना रमनदीपने टीम इंडियाकडून डेब्यू केलाय. आता काय डेब्यू केलाय हे बघूया. रमनदीप सिंह आतापर्यंत 4 फर्स्ट क्लास, 300 लिस्ट ए आणि 57 T20 मॅच खेळला आहे. या दरम्यान फर्स्ट क्लासमध्ये त्याने 167 धावा केल्या आहेत. लिस्ट ए मध्ये 357 धावासह 6 विकेटा घेतल्या आहेत. T20 मध्ये त्याच्या नावावर 544 धावा असून 16 विकेट काढल्यात. IPL मध्ये खेळताना आतापर्यंत त्याने 20 सामन्यात 170 धावा केलेल्या आहेत, 6 विकेट काढल्या आहेत. यात 125 धावा त्याने मागच्या सीझनमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना बनवल्या. त्याशिवाय इमर्जिंग एशिया कप T20 मध्ये रमनदीपने 4 सामन्यात 3 इनिंगमध्ये 191.84 स्ट्राईक रेट, एकूण 84 धावा केल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध डेब्यू करताना रमनदीप सिंहने 6 चेंडूत 15 धावा फटकवल्या. तो रनआउट झाला. या छोट्या खेळीत त्याने 1 चौकार आणि 1 षटकार लावला. गोलंदाजीची संधी त्याला भेटली नाही. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.